नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मसाला डोसाची रेसिपी। म्हणजे आपण हा व्हेजिटेबल मसाला डोसा बनवणार आहोत। खूपच छान रेसिपी आहे आणि प्रत्येकाला आवडेल अशीच रेसिपी आहे। चला तर वेळ न घालवता ती पटकन कशी बनवायची आहे ते आता आपण बघूया। तर ही जी रेसिपी आहे ती लहान मुलांच्या सकट मोठ्यांना सुद्धा खूपच आवडेल अशी एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे। चला तर ती कशी बनवायची आहे ते आता आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तांदूळ, उडीद डाळ आणि मूग डाळ ही भिजवावी लागणार आहे। तर त्यासाठी मी एक बाउल घेतले आणि त्याच्यात मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी ही उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा कमी मूग डाळ वापरलेली आहे याच्यामध्ये। तर हे सर्व मिक्स करून आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। हे तुम्हाला वेगवेगळं भिजत घालण्याची काहीच गरज नाही आहे, हे एकत्र भिजत घालायचं। तर याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने आपण धुवून टाकायचं। पहिल्यांदा धुवायचं आणि त्यानंतर आपल्याला हे भिजत ठेवायचं एक 4 ते 5 तासासाठी। तर हे स्वच्छ धुवून झालेलं आहे। तर याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आणि मस्तपैकी 4 ते 5 तासासाठी आपण याला भिजत ठेवून देऊया। तर 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकताय आपले मस्त असं तांदूळ छानसं भिजलेलं आहे। ते मी पाणी वरचं काढून टाकलेलं आहे आणि आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर मिक्सरला बारीक करताना काय करायचं, खूप जास्त पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि छानसं आपल्याला ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं मिक्सरला। तर हे मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला छानसं फिरवून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर जितका कमी होईल तितकाच करा, अजिबात पाण्याचा जास्त वापर करू नका। तर एका पातेल्यामध्ये आपण हे पीठ आता काढून घेऊया, ज्यात आपण भिजत ठेवायचे हे पीठ। तर सर्व मिश्रण व्यवस्थित बारीक करून आपल्याला 5 ते तास हे मिश्रण आता साईडला ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित, त्यावरती झाकण ठेवून। तर 5 ते तास झाल्यानंतर तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर आपल्याला त्या पिठामध्ये काय काय ऍड करायचं तर तुम्ही आता हे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। त्याच्यामध्ये मी एक बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, गाजर आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कट करून, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या ऍड करू शकता। याच्यामध्ये तुम्ही कोबीज सुद्धा ऍड करू शकता। तर हे आता आपल्याला छान भिजलेल्या पिठामध्ये हे सर्व ऍड करायचं आहे। तर पिठामध्ये आपण टाकून घेऊया बारीक कट केलेला कांदा, त्यानंतर टोमॅटो बारीक कट केलेला आहे, त्यानंतर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची, तर हिरवी मिरची मी 2 घेतलेल्या आहेत, त्या बारीक कट केलेल्या आहेत अशा। त्यानंतर गाजर घेतलेले आहे, गाजर मी 2 घेतलेले आहेत बारीक चॉप करून। आणि त्यानंतर आपण याच्यात कोथिंबीर बारीक कट करून टाकायचे आणि हे छानसं आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर यामध्ये तुम्ही कांदा आणि टोमॅटोची क्वांटिटी पण जास्त वाढवू शकता। जर तुम्हाला कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये जास्त हवं असेल तर तुम्ही थोडं एक्स्ट्रा याच्यामध्ये ऍड करू शकता। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ, आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता। तर ते पण आता आपण या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर गॅसवरती पॅन ठेवलेलंच आहे आणि गॅसवरती आपल्याला मस्त असे डोसे बनवून घ्यायचे। तर तुम्हाला माझी आजची व्हेजिटेबल डोसा याची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।